नमस्कार, मी विनोद नानाजी खुने, मुक्काम पोस्ट आनडी, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली. माझा मोबाईल नंबर आहे 9422294239. तर आज इथं याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे की बेसल डोस जेव्हा हा मका लावलेला आहे आणि यात तो बेसल डोस वापरलेला होता, त्या बेसल डोजमध्ये मी रासायनिक खतांसोबत इनरा कंपनीची किट वापरलेली होती. आणि या मक्याला आता जवळपास 50 दिवस झालेले आहेत, 50-51 दिवस. तर तुम्ही आता याच्या क्वालिटी आणि वाढीत तुम्हाला दिसून येते असेल व्हिडिओमध्ये. खरंच खूपच सुंदर अशी ग्रोथ झालेली आहे. याला आता आम्ही दुसरा डोससुद्धा युरिया आणि ग्रोमर सोबत पोटॅश टाकून दुसरा डोससुद्धा टाकलेला आहे. 2-3 दिवस झाले. परंतु बेसल डोजमध्ये इनरा नावाची इनरा कंपनीची किट वापरल्यामुळे या मक्याची, हा मका पायोनिरचा मका आहे, तर याची ग्रोथ जेव्हा जर्मिनेशन झालं तेव्हापासून चांगली आलेली आहे आणि खूपच छान ग्रीनरीसुद्धा खूप जास्त टिकून राहिलेली आहे याची. कारण की बेसल डोजमध्ये मी दरवर्षी युरियाचा वापर करत होतो, परंतु यावर्षी जर्मिनेशनमध्ये प्रॉब्लेम नाही यावा म्हणून, म्हणजे मका वापायला चांगला यावा म्हणून मी बेसल डोजमध्ये युरिया वापरलेला नव्हता. त्या जागी मी इनरा कंपनीची किट वापरली होती. तर त्या इनरा कंपनीची किट वापरल्यामुळे युरिया न टाकताही मक्याच्या वाढीला चांगली चालना मिळाली आणि जी हिरवळ आहे ती कायम राहिली. त्या इनरा किटचा हा एक मोठा फायदा दिसत आहे आणि ग्रोथ चांगली झाली.